शिवसेना ठाकरे पक्षाची शिवालयावर बैठक आहे। उद्धव ठाकरे आमदारांच्या सोबत चर्चा करणार आहेत। उद्धव ठाकरे या बैठकीला सध्या दाखल झालेत अशी देखील माहिती आहे। बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला कैलास पाटील देखील उपस्थित आहेत अशी माहिती आहे। उद्धव ठाकरे आता शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत। खासदारांच्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये आमदारांच्या सोबत ते संवाद साधणार आहेत। ज्यावेळेला मला बोलण्यासारखं असेल तर मी जरूर तुम्हाला बोलेन। आज माझ्याकडे तुमच्याशी बोलण्याचं काही वेगळं नवीन काही नाही, पण उद्धवजी एवढं सगळं घडतं आहे महाराष्ट्रात। एक मिनिट मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन। तर कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आता बैठकीसाठी दाखल झालेले आहेत, काय अपडेट्स आहेत? विधानसभेचे 20 आणि विधान परिषदेचे 5 अशा 25 आमदारांची बैठक ही उद्धव ठाकरे यांनी शिवालय या ठिकाणी बोलवलेले आहे आणि उद्धव ठाकरे देखील पोहोचलेले आहेत। शिवसेना युबीटीतून 7 खासदार फुटल्या गेल्यानंतर सतर्कता बाळगली जात आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे आणि कुठल्याही आमदारांच्या मध्ये देखील असंतोष निर्माण होऊ नये किंवा नाराजी निर्माण होऊ नये याची काळजी आता उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली जात आहे। त्याचबरोबर दर वेळेला अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर देखील अशा प्रकारची बैठक ही उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलली जाते आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा होणाऱ्या आढावा घेतला जातो। कोणकोणते प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे येत्या काळामध्ये विधान भवनात, तर त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। निश्चितच या संपूर्ण घडामोडींवर देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद कृष्णात या माहितीसाठी।